डिप्लोमा किती वर्षाचा असतो? डिप्लोमा हा 2 वर्षाचा असतो. हा. मग ते लायसन वगैरे आल्याच्या नंतर डिप्लोमाचं मग मी स्वतःच स्टोअर टाकलेलं, परंतु गॅदरिंगला वगैरे परफॉर्मन्स दिलेला आहे. मला सिंगिंगची आवड आहे, ओके. तर गाण्यामध्ये सहभाग घेतलेला होता. कोणतं गाणं म्हणले होते? कुछ कुछ होता है, तुम अरे वा. पास आए यू मुस्कुराए, क्या करू हाय, कुछ कुछ होता है. तर हे मात्र गाणं आपण नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटत आहोत एक फार्मासिस्ट भाऊराव होळगे यांना. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम तुमचं सर डिप्लोमा झाला आहे की डिग्री झाली आहे? डिप्लोमा झालेला आहे. डिप्लोमा इन फार्मसी. डिप्लोमा डी फार्मसी. डी फार्मसी. हा, डी फार्मसी. ओके. पुण्या कॉलेजून केले सर? डी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सायड रोड, लोहा. लोहा. हा, लोहा. हा जो डिप्लोमा असतो हा सीईटी बेसवर असतो की 10च्या मार्क्सवर? नाही, तो त्याला काही सीईटी बेसची गरज नाही. तो 12वीच्या पर्सेंटेजवर म्हणायला असतो. 12वीच्या पर्सेंटेज. हा, जर तुम्हाला बी फार्म करायचा असेल तर मग त्यासाठी सीईटीची आवश्यकता आहे. ओके. डिप्लोमा किती वर्षाचा असतो? डिप्लोमा हा 2 वर्षाचा असतो. 2 वर्षाचा. हा. तुमची फार्मसी कधी कोणत्या म्हणजे कधी झालेली आहे? माझे 19-20 मध्ये झालेले. 19-20 मध्ये. डिप्लोमा झाल्यानंतर काय केलं तुम्ही? डिप्लोमा झाल्याच्या नंतर मी काही दिवस मेडिकलवर होतो. काय दिवस? लोह्याच्या इथं बालाजी मेडिकलला काही दिवस मी काम केलेलं आहे. साधारणतः किती महिने? तिथं एक वर्ष दीड वर्ष केलेलं असेल. म्हणजे तिथूनच हा मेडिकलचा एक्सपिरियन्स येत असतो तुम्हाला? हो. त्यानंतर म्हणायला आपण तिथं एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर मग ते लायसन वगैरे आल्याच्या नंतर डिप्लोमाचं मग मी स्वतःच स्टोअर टाकलेलं आहे. आता जवळपास तुम्हाला सर्व मेडिकलची माहिती असेल? सगळं जवळपास सर्व. जर पूर्ण गोळ्याची माहिती, औषधाची माहिती व्हायची म्हणलं तर साधारणतः किती महिने लागतात? आता ते प्रत्येकाच्या टेंडन्सीवर म्हणजे कॅपॅसिटीवर असते, पण उगा कमीत कमी जर संपूर्ण माहिती जरी हवायची म्हणलं तर कमीत कमी 1-2-3 महिने तर लागतात. बेस कमीत कमी 2-3 महिने. हा. आणि शिकण्याची त्याची जर प्रगल्भ इच्छा असेल तर तो महिन्यामध्ये बी म्हणजे ट्रेंड होऊ शकतो. सर्व मेडिकल लक्षात राहील? हो सर, सर्व. त्याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा जे कंटेंटचे नाव असतात ते सहसा म्हणजे कंटेंटचे नाव आपण म्हणायला सहसा लक्षात ठेवायचे. कारण मेडिसिन एक हजारो नमुन्याच्या कंपन्या असतात, हजारो नमुन्याचे मेडिसिन असतात. मग तेवढे काय आपल्याला नाव लक्षात ठेवणं म्हणायला शक्य नाही. त्यासाठी जे कंटेंट असतात ते सहसा आपण कंटेंटचे जरी नाव लक्षात ठेवली तर आपल्याला कुठल्याही कंपनीचे जरी म्हणजे गोळ्या असेल तर लगेच आपल्याला ते लक्षात येतं. डिप्लोमा 2 वर्षाचा होता, तुम्ही ते कम्प्लीट केला. काय एक्सपिरियन्स काय होता डिप्लोमामध्ये? डिप्लोमामध्ये बरंच काय म्हणजे ह्या सर्व म्हणजे मेडिकलच्या क्षेत्रामधलंच शिकण्यासाठी आपल्याला मिळते भरपूर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आता जसं बायोलॉजी, ह्युमन अनाटॉमी अँड एनालॉजी, जसे म्हणजे मानवी शरीराविषयी सगळी माहिती असते. त्याच्यामध्ये PNT नावाचा एक विषय आहे, त्याच्यामध्ये सर्व म्हणजे मेडिकल विषयी, ड्रग्ज विषयी माहिती आहे. म्हणजे संपूर्ण मेडिकलच्या क्षेत्रामधलीच माहिती असते डिप्लोमामध्ये. मी असं ऐकलं आहे की डिग्रीपेक्षा डिप्लोमा हार्ड आहे म्हणतात, काय म्हणता याबद्दल? नाही, डिप्लोमा हार्डच आहे, कारण 2 वर्षाचा कोर्स आहे. पण 2 वर्षाच्या कोर्समध्ये म्हणजे डिग्री एवढं नॉलेज त्या ठिकाणी भेटते आपल्याला. तर तुम्ही हे डिप्लोमा 12वीच्या बेसिसवर जॉईन केलाय? हा, 12वीच्या बेसिसवर जॉईन केले. कुठे झाली 12वी तुमची? 12वी गाडगे महाराज, श्री संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय, लोहा. ओके. काय पर्सेंटेज होते तुमचे आपलं 12वीला का? हा, 12वीला काय पर्सेंटेज होते? 70%. ओके. 12वी नंतर काय तुम्ही तयारी कशाची केली होती? नाही, मला पहिल्यापासूनच म्हणजे मेडिकलच्या क्षेत्रामध्ये थोडा इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे 12वीच्या नंतर डिप्लोमा करायचा माझ्या म्हणजे पहिल्यापासूनच टार्गेट होतं. म्हणजे 12वी पासूनच प्री प्लॅनिंग चालू लागली तुमची फार्मसी डिप्लोमा करायचा? डिप्लोमा करायचा. 12वीच्या मार्क बेसिसवर तुम्ही डिप्लोमा जॉईन केला? हा, डिप्लोमा जॉईन केला. ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा जॉईन केला त्यावेळेस म्हणजे काय अनुभव काय आला स्टार्टिंगला तुम्हाला? सुरुवातीला ज्यावेळेस तुमचा कॉलेजचा पहिला दिवस होता त्यावेळेस काय अनुभव आला? कारण सुरुवातीला डिप्लोमा जेव्हा जॉईन केला त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे भरपूर हार्ड वाटू लागलं, कारण आपण या क्षेत्रामध्ये उगाच आलो असं वाटलं लागतं. केमिस्ट्री ते थोडं हार्ड वाटू लागते. मग जसं जसं म्हणायला अभ्यासक्रम म्हणायला समोर जात राहील, जसं जसं आपल्याला म्हणजे थोडं माहिती होत जाईल तसं तसं म्हणजे तेवढं काय वाटत नाही, थोडं रिअल वाटलं लागतं. म्हणजे पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर? पहिला तसा तर आम्ही पहिले 1-2 दिवस तर म्हणजे एन्जॉयच केला, कारण नवीन कॉलेजमध्ये काय गेल्याच्या नंतर डायरेक्ट काय शिकवायला सुरुवात करत नसतात. 1-2 दिवस एन्जॉय केला. पण जेव्हा म्हणजे कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली, सिलेबस सुरू झाला, तसं जरा 1-2-4 दिवस पहिल्यांदा थोडं हार्ड वाटलं, कारण सिलेबस बी हार्ड होता थोडा. आणि ते थोडं एखाद्याला समजत एखाद्याला समजत नसते, थोडं टॉपिक हार्ड असतात ना. मग जसं जसं म्हणाला आपल्याला त्याची सवय होत गेली तसं तसं काय वाटत नाही. सुरुवातीला इंट्रोडक्शन घेतलं असते, सगळ्याचे नाव वगैरे इंट्रोडक्शन वगैरे घेतलेलं आहे. थोडं एन्जॉयच केला, म्हणजे तेवढं काही शिकवायचं नसते. तुम्ही पहिल्यांदा काय केल्या काय नाही, तुमच्या समोर टार्गेट काय, म्हणजे असं सगळं ओव्हरऑल म्हणलं इंट्रोडक्शनच घेतलं होतं. किती मुलं किती संख्या किती होती तुमची? बॅच 40ची बॅच होती. 40 मुलं आणि मुली 40ची बॅच होती. साधारणतः मुलं किती आणि मुली किती होत्या?
मुलं एक 20-25 असतील आणि एक 15 मुली असतील. 15 पहिली बॅच. प्रॅक्टिकल प्लस थेरी होत असेल तुमची? दोन्ही असते, प्रॅक्टिकल आणि थेरी. तर पहिल्यांदा जो पहिला सेशन असतो म्हणाला तो आपला थेरीचा असतो आणि दुपारचा जो सेक्शन असतो तो म्हणाला प्रॅक्टिकलचा असतो. कॉलेज कधी भरत होतं तुमचं? कॉलेजचा टाइम होता 10 ते 5. 10 ते 1 म्हणाला थेरी शिकवायचे आणि 1 ते 1:30च्या अंदाजामध्ये आपला लंच टाइम असायचा आणि 2 ते 5 मग आपलं प्रॅक्टिकल असायचं. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करत होते, पहिला दिवस प्रॅक्टिकल डेचा कसा होता? पहिला दिवस प्रॅक्टिकलचा म्हणजे असंच सगळ्या ह्याच्याविषयी ओव्हरऑल विषयी म्हणजे माहिती सांगितली, इंट्रोडक्शन, म्हणजे नेमकं काय करायचं काय नाही, कोणती म्हणजे सावधगिरी बाळगायची, कारण प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये म्हणाला केमिकल वगैरे ऍसिड वगैरे असतात आणि त्याची आपल्याला काही माहिती नसते, तर कोणते घातक असू शकतात, कोणते आपल्यासाठी हे असू शकतात, त्याची सगळी ओव्हरऑल एक थोडी माहिती म्हणाला, इंट्रोडक्शन वगैरे दिलं आणि कोणतं केमिकल कसं जपून वापरायचं काय नाही ते त्याच्याविषयी थोडं ओव्हरऑल माहिती दिली. पहिल्या दिवशी तुम्ही परफॉर्म केलं होतं प्रॅक्टिकल? परफॉर्म नाही, पहिल्या दिवशी नाही, कारण 1-2 दिवस आम्हाला सगळं म्हणजे माहिती देण्यामध्येच गेली. त्याच्यानंतर मग आम्ही परफॉर्म करायला सुरुवात केली. तुमची 12वी लोह्यामध्ये झालेली आहे, परत तुम्ही फार्मसी डिप्लोमाला पण लोह्यामध्ये ऍडमिशन घेतलं, तर एक स्वतःचा जे एक माहोल असल्यामुळे काय फील येत होतं? म्हणजे काय भीती वगैरे कुणाची वाटतच नसेल तुम्हाला? भीती वगैरे काही कोणाची वाटायची नाही, कारण गाव बी जवळ असल्यामुळं आणि लोह्यामध्ये आता 12वी झालेली आहे, डिप्लोमा झालेला आहे, त्याच्यामुळे सगळे म्हणजे आपला परिवार असल्यानेच वाटायचं, भीती वगैरे तशी काही वाटायची नाही. तर फर्स्ट इयरला किती सिलेबस होता? फर्स्ट इयरला एकूण 6 सब्जेक्ट होते. 6 सब्जेक्ट होते. सेकंड इयरला बी 6 सब्जेक्ट. 6 म्हणजे थेरीचे 6 आणि प्रॅक्टिकल 6. मग ते सेमिस्टर वाईज राहत होते की अॅन्युअल? एकूण 3 म्हणजे हे असायचे, नाही अॅन्युअल एक मेन असायची आणि सेमिस्टर जसे असतात तसे 3 एक्झाम असायच्या. 3 एक्झाम वर्षामधून 3 एक्झाम असायच्या आणि शेवटी एक अॅन्युअल असायची. एक अॅन्युअल असायची. फ्रेशर पार्टी वगैरे झाली कॉलेजमध्ये? फ्रेशर पार्टी वगैरे झाली ना. त्यानंतर गणेश फेस्टिवल? नाही, प्रत्येक तसे सण साजरे करत होते. गणेश फेस्टिवल करत होते, महापुरुषाची जयंती वगैरे हे ते, म्हणजे कॉलेजमध्ये सर्वच जयंत्या वगैरे ते साजरं करतो. दहीहंडी सगळे, फ्रेशर पार्टी, गॅदरिंग सगळं. परत सेंड ऑफ. म्हणजे डिप्लोम्याच्या 2 वर्षामध्ये तुम्ही एक डिग्रीचे 4 वर्ष जगल्यासारखे जगला. ओके, डिग्रीचे 4 वर्ष म्हणजे कारण जेवढ्या डिग्रीचा अभ्यासक्रम आहे तेवढा आम्हाला डिप्लोम्यामध्येच म्हणजे सहसा तेवढं नॉलेज भेटते. कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टी होते, तर फ्रेशर पार्टीला काही परफॉर्मन्स दिला होता तुम्ही? फ्रेशर पार्टीला तर काही परफॉर्मन्स दिलेला नाही, परंतु गॅदरिंगला वगैरे परफॉर्मन्स दिलेला आहे. मला सिंगिंगची आवड आहे, तर गाण्यामध्ये सहभाग घेतलेला होता. कोणतं गाणं म्हणले होते? कुछ कुछ होता है, तुम पास आए, यू मुस्कुराए, क्या करू भाई, कुछ कुछ होता है. तर हे मात्र गाणं आपण त्या ठिकाणी गॅदरिंग मध्ये परफॉर्मन्स केलेलं होतं. फक्त गाणंच म्हणले? हा, फक्त गाणंच म्हणलेलं आहे, कारण आपलं सिंगिंग मध्ये आवड असल्यामुळे गाण्यामध्ये सहभाग घेतलेला होता. मग तुम्ही शालेय जीवनात, कॉलेजमध्ये, परत डिप्लोमात असे म्हणतच आलेले आहेत का? हा, म्हणतच आलेले. कधीपासून पहिलं गाणं म्हणलं होतं? म्हणजे लहानपणापासूनच मला गाण्याची आवड आहे. गाडगे महाराज मध्ये बी असताना मी प्रार्थना वगैरे शाळेमध्ये असताना म्हणत होतो. त्याच्यानंतर मग आता कॉलेज जीवनामध्ये म्हणायला पहिल्यांदा गॅदरिंग मध्ये सहभाग घेतलेला होता. गॅदरिंग मध्ये तुम्ही गाणं गायलं फर्स्ट इयरला? हा, फर्स्ट इयरला. ज्यावेळेस तुम्ही गाणं गात होता, सिंगिंग करत होता, तेव्हा काय फील काय येत होता तुम्हाला? नाही, आता कारण पहिल्यापासून गाण्याचा म्हणजे म्हणायची आवड असल्यामुळं असं म्हणजे तेवढं काही भीती वगैरे काही वाटलेली नाही, कारण स्टेज डेअरिंग मला पहिलेच होती, त्याच्यामुळं एकदम म्हणजे फ्रीली म्हणायला मी ती गाणं गाऊ शकलो म्हणाला. सेकंड इयरला काही? सेकंड इयरला नाही, सेकंड इयरला काय म्हणजे काही कारणास्तव आमची गॅदरिंग झाली नाही, त्याच्यामुळं सेकंड इयरला काय म्हणाला कशामध्ये सहभाग घेतला नाही. ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर पार्टी देत होता फ्रेशर्सला, त्यावेळेस नाही, त्यावेळेस बी काही सहभाग घेतलेला नव्हता. फर्स्ट इयरला आपल्याला फ्रेशर पार्टी देतात, आणि ज्यावेळेस आपण सेकंड इयरला जातो त्यावेळेस आपल्याला फर्स्ट इयर व्हायला फर्स्ट इयर. ठीक आहे. त्यानंतर तुमचा सेंड ऑफ पण झालेला असेल? सेंड ऑफ बी झालेला आहे. काय हार्ड कोणता विषय वाटत होता तुम्हाला? हार्ड म्हणलं तर PNT, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं ड्रग्ज विषयी माहिती आहे आणि ते ड्रग्सचे म्हणजे नाव एवढे हार्ड असतात की तेवढे म्हणजे लवकर लक्षामध्ये येत नाही, तर ते थोडा हार्ड विषय वाटत होता सेकंड इयरला. केमिस्ट्री वगैरे हार्ड गेली असेल? केमिस्ट्री वगैरे तेवढी नाही, परंतु PNT म्हणजे फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी हा विषय थोडा हार्डच आहे. तुमचा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही डिग्रीला का ऍडमिशन घेतलं नाही? मग नाही, कारण मला पहिल्यापासूनच म्हणजे मेडिकल टाकायची इच्छा होती, कारण 12वी झाल्याच्या नंतर मी बी काही दिवस मेडिकलवर केलेलं होतं आणि त्यानंतर मग डिप्लोम्याला ऍडमिशन घेतलं. मग डिप्लोम्याला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर लायसन वगैरे आलं आणि मेडिकलचा मला पहिलाच अनुभव होता, त्याच्यामुळे आपल्याला मेडिकल टाकायचंच होतं, त्याच्यामुळे डिग्री करण्यापेक्षा मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो.
तुमचा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मेडिकल जॉईन केलं. डिप्लोमा कम्प्लीट झाल्याच्या नंतर काही दिवस मेडिकलवर केलो. मग मेडिकल केल्याच्या नंतर 1-1.5 वर्षाच्या नंतर मग मेडिकल टाकलं. स्वतःच मेडिकल टाकलं. स्टार्टिंगला काय मेडिकलवर देत होते तुम्हाला पेमेंट? मी ज्यावेळेस बालाजी मेडिकलवर काम करत होतो त्यावेळेस मला 5,000 रुपये महिना होता. 5,000 रुपये महिना होता. आणि ड्युटी किती तास होती? ड्युटी सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत करत होतो. म्हणजे साधारणतः तुम्ही 10 तास ड्युटी करत होते. ओके. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही मेडिकल जॉईन केलं, तिथले जे मेडिकलचे ओनर असतात, काय इन्फॉर्मेशन दिली त्यांनी? तेच पहिल्यांदा त्यांनी सांगितलं जे दुसऱ्या महिन्याला मेडिकलवर काम करणारे मुलं असतात, म्हणजे ते नेमकं कोणत्या गोळ्या देतात काय नाही, फक्त त्याच्यावर तुम्ही ते ध्यान ठेवा. म्हणजे आता एखादी जर सर्दी खोकल्याचा पेशंट आला, त्याने जर एखादी सर्दी खोकल्याच्या गोळ्या मागितल्या तर मग ते विद्यार्थी नेमकं काय देत आहेत त्याच्यावर आपण थोडं लक्ष ठेवायचं. आणि मग ते गेल्याच्या नंतर आपण ते कंटेन वगैरे वाचायचं, त्या गोळ्याची नावं वाचायची, त्याच्याविषयी थोडं माहिती घ्यायची, असं करायचं. म्हणजे साधारणतः तुम्ही ऑब्झर्वेशनच केलं सुरुवातीला? सुरुवातीला 1-4-8 दिवस म्हणजे नेमकं कोण काय देते काय नाही ह्याच्याविषयी मला थोडं ऑब्झर्वेशन केलं, गोळ्याचे नाव वाचत राहिलो. त्याच्यानंतर मग वरचीवर माहिती होत झाली. तर तुम्ही हे स्वतःच तुमचं मेडिकल आहे, राईट? हो, स्वतःच. ओके. या मेडिकल मध्ये सर्व प्रकारच्या मेडिसिन असतील सध्या? हो, सर्व प्रकारच्या मेडिसिन, बीपी, शुगर, जनरल. जनरल मेडिसिन आणि प्रायव्हेट मेडिसिन ह्यामधला काय फरक काय वाटतो तुम्हाला? जनरल मेडिसिन, आता जनरल मध्ये म्हणजे जसं सर्दी खोकला, ताप, हातप आहे, म्हणजे जनरल मध्ये आहेत. आणि बीपी शुगरचे थोडं म्हणजे वेगवेगळे कंटेन असतात, त्याचे वेगवेगळे कंटेन असतात बीपी शुगरचे. टाईप वाईज गोळ्या? टाईप वाईज, टाईप 1, टाईप 2. जसं डायबिटीज मध्ये टाईप 1, टाईप 2 असतात, तसं म्हणायला शुगर मध्ये, बीपी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेन असतात. साधारणतः किती माल आहे आपल्या मेडिकल वरती? मला वाटतं साधारणतः 1.5-2 लाख रुपयाचं तर असेल. 1.5-2 लाख? हो, 1.5-2 लाख. साधारणतः जर कोणी डिप्लोमा किंवा डिग्री फार्मसीची कम्प्लीट केली असेल तर मेडिकल टाकण्यासाठी काय काय लागतं? मेडिकल टाकण्यासाठी स्वतःचं लायसन्स असणं आवश्यक आहे. ओके. म्हणजे स्वतः तो फार्मासिस्ट असावा, स्वतः फार्मासिस्ट असावा. आणि तो स्वतः फार्मासिस्ट असेल तर तो मेडिकल टाकू शकतो. लायसन डिग्री कम्प्लीट केल्यानंतर अप्लाय करून ते लायसन? डिप्लोमा कम्प्लीट झाल्याच्या नंतर 2-3 महिने म्हणजे तुम्ही कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यावा लागतो मेडिकलवर. आणि एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर मग तुम्ही ते अप्लाय करावं लागतं आपल्याला लायसनसाठी. लायसन आल्याच्या नंतर म्हणायला आपण टाकू शकतो. त्याच्यासाठी फक्त म्हणजे मेडिकलचं मेन लायसन आणि तो स्वतः फार्मासिस्ट असावा. मग बाकीच्या तर गोष्टी म्हणायला आता भाडं वगैरे हे म्हणजे जागा किराया तर आता आपल्याला लागते वाटतं. हो, एनओसी बी लागते ना, पण ते जागा मालकाची म्हणजे ते ह्याच्यासाठी आपलं काही अडचण नाही. म्हणजे जे जागा मालक आहे त्याची एनओसी लागते. पण आपलं स्वतःसाठी जर म्हणलं तर एक लायसन म्हणाला आणि स्वतः तो फार्मासिस्ट असावा. फार्मासिस्ट आणि लायसन स्वतःचा असणं. कुठं जरी आपण मेडिकल टाकायचं म्हणलं तर एनओसी त्या जागेच्या मालकाची. जर ती जागा आपलीच असेल तर आपल्या स्वतःची एनओसी घ्यावं लागेल. ठीक आहे. साधारणतः जर नवीन डिग्री झालेल्या मुलांनी जर मेडिकल टाकायचं म्हणलं तर किती खर्च लागेल? मला वाटतं साधारणतः आपण कमीत कमी जरी म्हणलं तर 4 ते 5 लाख रुपये लागतात खर्च. 4-5 लाखामध्ये टाकू शकतो. कसं चालतं मग तुमचं मेडिकल? बरं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे चालतं. महिना निघतो व्यवस्थित? हो, निघतो. तरी एक अवरेज काय निघतं? अवरेज 1,500-2 हजार रुपये तर रोजचं काउंटर होते. 2,000. जर डिग्री किंवा डिप्लोमा करायचा जर विचार केला मुलांनी तर फार्मसी फील्ड बद्दल काय सांगताल तुम्ही? फार्मसी क्षेत्रामध्ये ज्याला या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी जर ज्याला मेडिकलच्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे तर त्यांनी डिप्लोमा केला तरी चालते. परंतु ज्याला समोर जर डिग्री करायची असेल आणि डिग्री करून जर थोडं म्हणजे एमआरशिप करायची असेल तर कंपनीमध्ये याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्कोप आहे. आफ्टर डिग्री किंवा डिप्लोमा जर केला तर काय काय वॅकन्सी कुठे कुठे असतील? नाही, भरपूर. ह्याच्यामध्ये फार्मासिस्ट पदाच्या जागा असतात. महाराष्ट्र स्टेटमध्ये जागा असतात, त्याच्यानंतर केंद्रामध्ये जागा असतात. याच्यावर रोजगाराच्या भरपूर सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. फार्मासिस्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी भरपूर जागा निघतात हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकते. आपण इतर प्रायव्हेट कंपनीमध्ये पण जॉब करू शकतो. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण जॉब करू शकतो. परत एमआरशिप करू शकतो. ओके. म्हणजे खूप साऱ्या जॉब रिलेटेड गोष्टी आहेत फार्मसी केल्यानंतर. भरपूर वॅकन्सी. ठीक आहे सर. ओके. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खूप सारी कोशिश करून सरांना रेडी केलं इंटरव्ह्यू देण्यासाठी. सर नकोच म्हणत होते. तर एकदम छान वाटलं सर तुम्हाला भेटून. ओके. वेळ काढल्याबद्दल धन्यवाद.